हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर जोड्या बनवण्याचं काम वरच्याचं आहे तर जोड्या तोडण्याचं कामही वरच्याच्या हातातच आहे. पण असं वाटतं देव तर तिच्याच सोबत आहे जी एवढा संकटामधून वाचली. एकदा वाचली म्हणून काय झालं. आणि मला खात्री आहे की आई भवानी आपल्या आकांक्षाला अगदी बरं करेल. डॉक्टर साहेब, कशी आकांक्षा? आकांक्षा आता बरे आहेत. विराज, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर निसंकोचपणे सांगा. तुम्ही सगळे थकले असाल, मी तुमच्यासाठी जेवण पाठवते. तू इतकी काळजी का करतेस? अगं आकांक्षा जगू दे अथवा मरू दे, आपल्याला काय करायचंय? आई, तुला काय वाटतं की मी एवढी मूर्ख आहे की या बेकार गोष्टींमुळे मी टेन्शन घेईन? मी तर फक्त माझ्या अपूर्वाला घेऊन टेन्शन मध्ये आहे की तो तृष्णाला घेऊन हॉस्पिटलला का गेला. तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि असंही बराच वेळ झाला तृष्णा अपूर्व बरोबर आहे. या दोघांची जवळीकही आता वाढत चालली आहे. तुला माहिती आई, आकांक्षा कशी आहे? जास्त दुखापत नाही झाली ना? आई आई आकांक्षा आई आकांक्षा तृष्णा, सगळं काही ठीक होईल. तू अजिबात रडू नकोस. कृष्णा, आधी आरामात बस, मग आपण बोलूया. ये. आता सांग काय झालंय? आई, आकांक्षाचा खूप वाईटरित्या ऍक्सिडेंट झालाय. खूप प्रयत्न केल्यावर डॉक्टर सगळं कंट्रोल मध्ये आणू शकले. हे तर खूपच चांगलं झालं तृष्णा की आकांक्षाला जास्त दुखापत झाली नाहीये. ती आता व्यवस्थित आहे. नाहीतर पार्वतीताई आणि दीपक भाऊ तर हे सहनच करू शकले नसते. आई, ती आता ठीक आहे, पण तिचा चेहरा. चेहऱ्याला काय झालं? अपघातानंतर तिचा चेहरा पूर्णपणे खराब झालाय. डॉक्टर म्हणाले की प्लास्टिक सर्जरी करावी लागेल.
तिचा चेहरा आता बदलणार. चेहरा बदलणार? हो आई, उद्या तिची प्लास्टिक सर्जरी आहे. माहित नाही काय होईल. तृष्णा, सगळं व्यवस्थित होईल. जीव वाचला हेच महत्वाचं आहे. चेहरा बदलल्याने माणूस बदलत नाही. आणि आकांक्षा तर आपल्यासाठी आधीसारखीच राहील, जशी ती यापूर्वी होती. तसं अपूर्व, पूजा तर तिथे आलीच असेल. कशी आहे ती? बरी आहे ती. आज मी पूजाला बघून खरंच खूप खुश झालो. एक सांगू तुला, पूजाच्या घरचे खरंच खूप चांगले. काय? सासरचे चांगले आहेत? पण अपूर्व, तुम्ही कालपर्यंत तर त्यांच्या विरोधात होतात. मग अचानक असं काय घडलं की तुम्ही त्यांचं एवढं कौतुक करत आहात? बिंद्या, मी आज पण दीनानाथजींच्या कामाच्या विरुद्ध आहे, त्यांच्या वागण्याच्या विरुद्ध आहे. पण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या परिवारामधील एकता बघून मला खरंच खूप बरं वाटलं. मला त्यांचा स्वभाव देखील आवडला. पूजा त्यांच्या इथे खुश राहील. याचाच अर्थ की पूजानेच तुम्हाला सांगितलं असेल की ती खुश आहे, हो ना पूर्वा? नाही, पण ज्या पद्धतीने पूजाच्या घरातले आकांक्षाच्या बद्दल काळजी करत होते, तिचा जीव वाचवण्यासाठी ते लोक काहीही करू शकतात. कारण आकांक्षेने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं. आणि पूजा तर आवडतच होती. आणि मला पूर्ण विश्वास आहे, आणि ते माझ्या पूजाचे देखील अशाच पद्धतीने काळजी घेत असतील. पार्वतीताई तर बऱ्या आहेत ना? हो, बरी आहे. पण आकांक्षाच्या अपघातामुळे काळजीत आहे. तृष्णा, आई वडिलांना मुलं आपल्या जीवापेक्षाही प्रिय असतात. जर त्यांना जराशीही दुखापत झाली ना, तर ते अस्वस्थ होऊन जातात. तृष्णा, तू आतमध्ये जाऊन आराम कर जा, तुला जरा बरं वाटेल. हो तृष्णा, जा. हातपाय धुवून थोडंसं रिलॅक्स हो. मी तुमच्यासाठी जेवण वाढून आणते. तृष्णा, सांभाळ का स्वतःला. ये, मी तुला आतमध्ये नेतो. सुकन्या आमच्या कन्या. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण तुम्ही याल तेव्हाच सांगणार. काय सरप्राईज आहे? आताच सांग, मला राहवत नाहीये.
सरप्राईज तुम्हाला आल्यावरच कळणार. आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती लवकर येता. काय सांगायचं होतं आकांक्षाला? असं काय होतं जे तिला मला भेटूनच सांगायचं होतं. इतकं बेचैन का वाटतंय मला? असं का वाटतंय की काहीही ठीक नाहीये? ओके मॅडम. हॅलो. तुमच्या इथे आकांक्षा नावाची एक पेशंट आहे. मला तिच्या नवऱ्याबरोबर बोलायचंय. कदाचित ते आता झोपले असतील. हे बघा, मला त्याच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तुम्ही त्याला बोलवा. ठीक आहे, तुम्ही होल्ड करा, मी त्यांना बोलवून आणते. सिस्टर, जरा विराजजींना बोलवा. तुमचा फोन आहे. माझा फोन या वेळेला? बहुतेक घरून आला असेल. नेटवर्क काय येत नाहीये. अच्छा, तुम्हाला माहितीये कोणाचा फोन आहे? नाही, पण अजूनही फोन चालू आहे. ठीक आहे. सर, तुमचा फोन. हॅलो 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 हॅलो. कदाचित त्याने ठेवला असेल. तुम्ही इथेच थांबा, परत एकदा फोन येईल. सुकन्या आमच्या कन्या.
सिस्टर, अजून फोन का नाही आला? माहित नाही, अजून फोन आला नाहीये. त्यांनी सांगितलं होतं तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. नक्कीच घरून फोन आला असेल. एक काम करतो, मी स्वतःच फोन करतो. दादा, इथे काय करतोयस दादा? वहिनी तर बरी आहे ना? आकांक्षा ठीक आहे, पण कोणाचा तरी फोन आला होता. मी फोन घ्यायला गेलो तर तो कट झालेला होता. कोणाचा फोन होता दादा? नाव तर नाही सांगितलं, पण बहुतेक महत्वाचं काम होतं. माहित नाही कोणाचा फोन असेल दादा. तू आधी लवकर जेवून घे. ज्याला बोलायचंय तो नंतर फोन करेल. चल दादा. विशाल, मी आधी आकांक्षाला भेटून येतो, मग जेवून घेतो. ठीक आहे दादा. आता तुझं खेळ खाल्लास, खूप इज्जत काढली तुझ्या नवऱ्याने. आता सगळा बदला घे. सुकन्या आमच्या कन्या. कुणीतरी इकडंच येते वाटतं. माझ्यात यावा. अरे बापरे दादा. आकांक्षा, दादा लवकर कर प्लीज. ही ड्रीप कोणी थांबवली? ही उशी तिथे होती, इथे कशी आली? विशाल, इथे नक्कीच कोणीतरी आलं होतं. पण दादा इथे कोण येऊ शकतं? तोच ज्याने आकांक्षाला मारायचा प्रयत्न केला होता, आणि आता परत त्याने आकांक्षाला ठार मारायचा प्रयत्न केला. पण वहिनीला कोण मारू शकतं दादा? विशाल, जेव्हा आज इथे एक इन्स्पेक्टर आला होता, तो म्हणत होता की हा ऍक्सिडेंट कमी आणि कोणाची तरी चाल आहे, आणि त्याच माणसाने आज पुन्हा हिला मारायचा प्रयत्न केला. दादा, मला वाटतं आपण पोलिसांना कळवलं पाहिजे. नाही, आत्ता नाही. आता आपल्याला वाट बघावी लागेल आणि विचार करून काम करायला हवं. पोलीस आपलं काम करतायत,
आणि आपल्याला आपलं काम करायला हवं. आणि विशाल, मला वाटतं की तो रिसेप्शनला आलेला फोन त्याच माणसाचा होता. त्या माणसाची अशी इच्छा होती की मी तो फोन घ्यायला जावं आणि त्याने आपलं हे काम आरामात करावं. दादा, मीही तुझ्या बरोबर थांबतो. उद्या सकाळी ह्याबद्दल पोलिसांशी आपण बोलूया. विशाल, तू आता घरी जाऊन आराम कर. उद्या आकांक्षाची प्लॅस्टिक सर्जरी आहे. त्यानंतर बघू की करायचंय काय. ठीक आहे दादा, तू वहिनीची काळजी घे. मी येतो. आकांक्षा, मी तुला काहीही नाही होऊ देणार. ज्या कोणामुळे तू आज इथे आहेस, मी त्याला अजिबात नाही सोडणार. काही झालं तरी चालेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.